श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 179। इतके विवेचन ऐकल्यावर राम म्हणाला, जीवाचे लक्षण मला पटले, पण मग दैव कशाला म्हणतात? तसेच कर्म म्हणजे काय आणि कारण म्हणजे काय हे सर्व मला समजावून सांगा. वसिष्ठ म्हणाले, जगामध्ये ब्रह्म हे मायाशक्तीने वेष्टित केलेले म्हणजे स्पंद स्वभाव आणि अस्पंद स्वभाव अशा दोन प्रकारचे असते. ज्याप्रमाणे आकाशातील वायू क्वचित चलन पावतो, त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये स्फुरण उत्पन्न होऊन ते सृष्टीची उत्पत्ती करण्यास प्रवृत्त होते. वायूचा स्पंद थांबला म्हणजे वायू जसा शांत असतो, त्याप्रमाणे ब्रह्म जेव्हा स्पंदरहित असते तेव्हा ते आपल्या मूळच्या शांत स्थितीतच असते. ब्रह्माच्या स्पंदालाच चित्त म्हणतात, कारण विषयांच्या स्फुरणाव्यतिरिक्त चित्ताचे वेगळे असे स्वरूप नाही. जीवाच्या ठिकाणचे हे चित्तच प्रपंच रूपाने स्फुरण पावते. दृश्य विषयांचे चित्तामधील स्फुरण नष्ट झाले म्हणजे ते शांत होते. चित्ताचा स्पंदच सृष्टी रूपाने स्फुरण पावतो. चित्त निस्पंद झाले म्हणजे ते शाश्वत ब्रह्मच असते. चित्स्पंद चित्स्पंद चित्त हेच संसाराचे बीज असून त्यालाच जीव, कारण व कर्म अशी नावे दिली जातात. विषयांचे ज्यात स्फुरण होते असे जीवाचे चित्त पूर्व संस्कारानुरूप मरणपूर्वकाली जे जे संकल्प करते त्या रूपाने ते स्वतः बनते. तेच सृष्टीमध्ये देव, मनुष्य, पशु अशा देहांची कल्पना करून त्यांच्याशी तद्रूप होते. असे भिन्न आकार धारण करणाऱ्या अनेक चित्स्पंदांपैकी एखादा चित्स्पंद म्हणजे जीव तात्काळ मुक्त होतो. एखादा 1-2 जन्मात मुक्त होतो, तर एखाद्याला मुक्त व्हायला हजारो जन्म घ्यावे लागतात. जशी उपाधी असेल तसे स्फुरण पावणे हा चैतन्याचा स्वभाव असल्याने जीवाच्या कर्मांनुसार चैतन्यच स्वर्ग, मोक्ष, नरक, बंध या सर्वांचे कारण होते. चैतन्याच्या ह्या स्वभावामुळेच जीवाचे विविध देह निर्माण होतात आणि सोन्यात जसे अलंकार भासमान होतात, त्याप्रमाणे मातीच्या गोळ्यासारखे जड असलेल्या देहांच्या ठिकाणी जन्म, मृत्यू, मोक्ष असे अनेक विकार भासमान होतात. सृष्टीमधील विविधत्व चिदात्म्याच्या संकल्पामुळे भासमान होत असते. सृष्टीमधील सर्व भेद काल्पनिक असूनही जन्म, मृत्यू अशा भेदांची प्रतीती जीवांना प्रत्यक्ष येते. कारण जीव हा वस्तुतः उत्पन्न झालेला नसताना आणि मृत्यूचाही त्याच्याशी संबंध नसताना मनोभ्रमामुळे मी उत्पन्न झालो आहे, मी जिवंत आहे, मी मरण पावलो आहे असे भास त्याला होत असतात. आपल्या पारमार्थिक स्वरूपाच्या अज्ञानामुळे आणि अनेक आशापाशात गुरफटून गेल्यामुळे मी आणि माझे या कल्पना चित्त अनुभवित असते. अविद्यावश झालेल्या चित्तालाच ह्या जगस्थितीचा भ्रम होतो. बाळा रामा, हे सर्व जग मनोमात्र आहे. शांत असलेले पाणी जसे तरंग, लाटा यांच्या रूपाने स्फुरण पावते, त्याप्रमाणे शुद्ध आणि शांत अशा परमात्म्यामध्ये त्याच्या स्फुरणामुळे हा सर्व जगत विलास भासमान होतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.